brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, सर्वच गोष्टीची चर्चा ही जाहीरपणे होणं हे काही अपेक्षित नाही. काही लोकांना सवयी असतात, काही लोकांना सवयी नसतात आणि प्रत्येक गोष्ट काय झाली आणि कशी झाली हे सांगणं हे काही अपेक्षित नसतं. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या पक्षातले कार्यकर्ते देवाणघेवाण झाली म्हणा किंवा फोडले म्हणा, पण अशा पद्धतीनं पुढच्या निवडणुकांमध्ये होणार नाही याची काही काळजी घेणाऱ्यांच्या कसं काय पॅक्ट झालं आहे. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, सर्वच गोष्टीची चर्चा ही जाहीरपणे होणं हे काही अपेक्षित नाही. परंतु एक गोष्ट फार सकारात्मक या संदर्भामध्ये महायुतीचा बाबतीमध्ये निर्णय होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. युती होण्यामध्ये दुसरी महत्वपूर्ण भूमिका राहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते, एकानुसार सगळ्या गोष्टी जुळून आल्या. नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि आदरणीय अजितदादा हे इथले सर्व मंडळी जे आहेत किंवा हे सर्व प्रमुख नेते आहेत, हे सर्व प्रमुख नेते मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो, राजकारणामध्ये प्रदीर्घ अनुभव असणारी ही तिघही मंडळी आहेत आणि या तिघही जण ही फार म्हणजे विचार करून महाराष्ट्राला आवश्यक काय आहे त्या दृष्टिकोनातून ही तीनही मंडळी जी आहेत, तीनही मंडळी याच लेवलवरती या सगळ्या गोष्टीचा विचार करतात आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ते त्या संदर्भात विचार करतील. सर, याआधी निवडणुकांमध्ये मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले बघायला मिळाले. आता 20 तारखेला देखील निवडणुका आहेत. तर समन्वय समितीची बैठक कधीपर्यंत अपेक्षित आहे? 20 तारखेच्या नंतर होणं अपेक्षित आहे का? नाही, या संवाद जसं आपण म्हटलं जातं की या संदर्भामध्ये कालपर्यंत आम्ही लोकांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की खाली त्या संदर्भातल्या कमिटीज जे आहेत किंवा प्रमुख नेते कोण असावेत या संदर्भात आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे या बैठका या 1-2 दिवसामध्ये सुरू होणं हे अपेक्षित आहे. समन्वय समिती म्हणजे वरिष्ठ पातळीवर देखील समन्वय राहावं या सगळ्या या संदर्भात देखील प्रत्येक पक्षाचे नेमके किती समन्वय असणार आणि कोणाकडे कशी जबाबदारी असणार. मी जसं म्हटलं की आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, अजितदादा ही सगळी नेते मंडळी जे आहेत त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे, राजकारणाचा अनुभव आहे, राजकारणाच्या पलीकडचा सुद्धा प्रचंड या सगळ्यांना अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यामधला समन्वय हा पूर्ण महाराष्ट्राने या अगोदर पाहिला. काही तक्रारी केल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. आता तुम्ही सुद्धा दिल्लीवारी केली, खूप चर्चेत राहिली. तर या भेटी दरम्यान अमित शहांसोबतच्या असं काही तुम्हाला सांगण्यात आलं का की अशा अशा तक्रारी आलेल्या आहेत किंवा काही गोष्टी टाळायला हव्यात? एक गोष्ट फार महत्वाची असते की सूत्रांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात. त्यामुळे आपल्या सूत्रांच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हालाच माहीत आहेत. तसं काही मला तर अजूनपर्यंत काही कोणी तसं काही सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल नेमकी चर्चा काय झाली? 2 गोष्टी असतात, काही लोकांना सवयी असतात, काही लोकांना सवयी नसतात आणि प्रत्येक गोष्ट काय झाली आणि कशी झाली हे सांगणं हे काही अपेक्षित नसतं. त्यामुळे प्रत्येक भेट ही कोणत्या तरी कारणासाठीच असते असं कधीच होऊ शकत नाही. हे सर्व जे केंद्रीय नेतृत्व जे आहे त्या केंद्रीय नेतृत्वाबरोबर नेहमीच भेटी या होत असतात. त्यामुळे त्या भेटीमध्ये संघटनात्मक विषयांची अधिकतर चर्चा या असतात. या भेटीमध्ये नाराजी नाट्य किंवा कुठला पडदा पडला असं काही विषय नाही, एवढं खरं म्हणायचं. हे तसंच आहे.